पुढे पालघर जिल्ह्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग निर्माण करताना त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला 15 मीटर जागा नॅशनल हायवे अथॉरिटीने राखीव ठेवलेली असताना त्या ठिकाणी अनधिकृत हॉटेल्स, धाबे, टायरची दुकाने व इतर अनधिकृत उद्योग कोणतीही परवानगी नसताना राजरोसपणे सुरू आहेत। यामध्ये आपल्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग व आशीर्वाद म्हणजे आय एम ऑल्सो इन्क्लुडेड इट। आणि मग खासदार पण आहेत आणि आमदार पण सगळे म्हणजे कनेक्टेड। बोला पुढे। आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही अशी जनमानसात चर्चा आहे। नॅशनल हायवे अथॉरिटीने 15 मीटरावर सोडलेल्या जागेनंतरची जवळपास 80% जागा ही वन विभागाची ऐकलं घ्या। या रोडला त्याचं म्हणणं आहे ते 80 असेल 70 असेल, परंतु हा रस्ता निघण्यापूर्वी सरकारकडे गेल्याने पण त्याला फार वेळ लागला। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडाचं त्या ठिकाणी काही तोडलीच, एवढं काय म्हणजे झाडाचं स्थलांतर वगैरे आप नाहीये, परंतु याच्यामध्ये त्याने 80% म्हटलं तर ती नक्की जागा आपली किती आहे, त्याच्या कनेक्ट फॉरेस्टची जागा किती आहे, कलेक्टरची लँड किती आहे, खाजगी लँड किती आहे। आता त्याच्या पत्रवाचं म्हणजे पुढचं बोलतो मी 80% जागा ही वन विभागाची असून त्या जागेबाबत कोणतीही खात्री न करता त्या ठिकाणी विविध उद्योग धंद्यांना परवानग्या दिल्या जातात। तसेच रस्त्याच्या दुतर्फा डेब्रिज टाकले जात असून डेब्रिज टाकण्यापासून रोखण्याचे काम कोणाचेही आहे व डेब्रिज टाकल्यानंतर ते उचलण्याचे काम कोणाचे आहे। आपण पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख आहात। जिल्ह्यातील सर्व खात्यांचा पालक म्हणून त्या खात्यांतर्गत होणाऱ्या चांगल्या वाईट कामांची जबाबदारी माननीय पालकमंत्री यांची असते। सर्वसामान्य जनतेला कायदा मोडण्याची इच्छा नसते, परंतु काही मूठभर लोकांसाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने कायदा मोडला जातो व सर्वसामान्य जनतेला कायदा मोडण्यासाठी प्रेरित केले जाते। तरी आपण येणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत याबाबत चर्चा करून कार्यवाही करावी। आता हे पत्र बाब अशी आहे की त्याने डायरेक्ट पालकमंत्र्यांना तरी जबाबदार धरलेला आहे की आपण आणि लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादाशिवाय हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार नाही। आणि पाटली मी त्याच्याशी ऍग्री। बाब अशी की बॉर्डर पासून 15 मीटर ही जागा मूळ कोणाची, त्या ठिकाणी एमएससीबीच्या लोकांनी कनेक्शन देताना त्या जागा मालकाचं किंवा त्याने बांधलेलं असेल तर त्या घर मालकाचं किंवा गोडाऊनच्या मालकाचं पत्र तर बघितलं पाहिजे। तर का मी आज इथं बोलतो सगळ्या बाबी तपासून बघायच्या। ज्या घटकांकडे 15 मीटरच्या आतमध्ये असतील ते तोडण्याची प्रक्रिया लगेच सुरू करायची। ती महानगरपालिका स्तर असो की जिल्हा स्तर असो, मॅडम जो कोणाचा अधिकार असेल त्याच्यावर कारवाई करत त्याने ते आज नोट घ्यायची। पहिली गोष्ट म्हणजे धाब्या निर्माण करताना त्याला गुमास्ता लायसन्स दिलं जातं का नाही? ते गुमास्ता लायसन्स जर का ती जागा त्याची स्वतःची नसेल, ते अनधिकृत त्याचा अधिकृत सगळे त्याचे डॉक्युमेंट नसतील तर गुमास्ता लायसन्स रद्द करायचं। आणि शेवटी तिथे अन्न शिजवण्याचा सुद्धा परवाना लागतो, तो त्या ठिकाणी परवाना दिला असेल तर तो पण रद्द करायचा। म्हणजे एकूणच आणि डेब्रिजच्या बाबतीमध्ये मॅडम आपण चर्चा झाली होती की जिल्हाधिकारी आपल्या प्रत्येक एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण आणि महानगरपालिकेमध्ये महापालिकेचे, त्याच्यामध्ये महापालिकेचा एक अधिकारी, वन विभागाचा एक अधिकारी आणि रेव्हेन्यूचा एक अधिकारी, अशा सगळीकडे कॅमेरा लावा ना। या डीपीडीसी मधून या डेब्रिज वाहून नेणाऱ्या गाड्यांकरता सगळे कंट्रोल ठेवण्याकरता जितकी गरज आहे तेवढे कॅमेरे लावून टाका। कुठे? गुजरात बॉर्डर पासून तर जिल्ह्याच्या बॉर्डर पर्यंत। आता बाबा मी परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईकांना बोलत म्हटलं, काय प्रतापजी तुम्ही आम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करायचो तो ड्रायव्हिंग लेफ्ट हँडनी हेवी गाड्या जायच्या, मोठे करायचं असेल तर मधला मार्ग आणि कार वगैरे असेल त्या राईट साईडने जायच्या। आता मोठे ट्रेलर राईट साईडने जातात। हा
मी त्याला बोललो आता आपल्याकडे असलेल्या याच्यामध्ये पृथ्वीराज साहेबांनी आपण जिथे पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणी कॅमेरा लावण्याची आपण साधारण कुठे कुठे लावायची ती निर्णय घ्या आणि ग्रामीण भागामध्ये देशमुख साहेब तुम्ही आणि कलेक्टर महोदय तुम्ही ठरवा, कॅमेरे लावा आणि ज्या ज्या गाड्या राऊंड ट्रॅकने जातील त्यांच्याकडून तुम्ही परिवहन मंत्री महोदयांना सांगितलंय की त्या प्रत्येक गाडीचा अकाउंट ते असला पाहिजे, त्या अकाउंट मधून पैसे मायनस व्हायला पाहिजे पुढून टोल नाक्यासारखे. याच्यासाठी मेकॅनिझम काय करायची, एसओपी काय करायची, आपण जरा त्याचं देशमुख साहेब तुम्ही आणि जोशी साहेब तुम्ही जर प्लॅनिंग करा.